दिसेल तर खरं तसं करा ना. समोर बोला ना. बोला ना. आता वनीकरणवाले वैद आहेत, वैदाकून अशा इथं आणले, वैदाकून वाघरी इथं आणले आणि ते काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही. ते इथं आणून ठेवले अण्णा. मी वनीकरणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या घरी पंचनामा चालू आहे. आम्ही सिटी मी त्यांना एवढं वनीकरणाला म्हणलं वनी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या दिराच्या घराला कॅमेरा आहे. सर मी वनीकरणाच्या साहेबाला वनीकरण साहेबांनी मला काय म्हणले, बाई तुझा तर दीर जेलमध्ये गेला तुझे नवरे तर गेले पण तुला राहायचं का लेकरं सांभाळायचे का, नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकली. म्हणून सर ते घर पाडलं. त्यांना CCTV कॅमेऱ्यात त्यांना विचार केला, त्यांनी कॅमेऱ्यामध्ये शूट झाले म्हणून ते वनीकरच्या लोकांनी काय केलं त्यांच्या डोक्यात आले. सर वनीकर असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे हे पत्रकार साहेब आले ते घर पाडताना आपल्याला दिसत होते. त्यावेळेस साहेब ते कॅमेरे असे हलून तुडीत होते ना. ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते हो कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी. त्या साहेबांनी म्हणले अरे इकडे उभा इकडं. सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावा करून टाकले. आणि आमची एवढीच विनंती मग एवढं काय हत्या केलं होतं आम्ही. हे सगळे भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का, कोणावर कोणत्या माणसापासून आम्ही कोणावर इथं केशी होत नाहीत का. आमच्या गावाल्याचं आमचे भांडणं होते. वनीकरणाचं आम्ही काय केलं, वनीकरणावाल्याचं आम्ही काय केलं, गावाल्याचा संबंध आमचे भांडणं आहेत सगळ्या दुनियालाच माहिती आहे. त्यांनी असे हेडो पाठवले झेरॉक्स आम्हाला टार्गेटमध्ये काहीतरी असं का अण्णा करतात असं करतात म्हणून आम्हाला गरिबामध्ये राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं. पण वनीकरणावाल्याचा हे काय संबंध होते, घरं पाडायचे, हे घराला येऊन जाळायचे, लेकरला मारायचे, कागदपत्र जाळायचे, कोंबड्या मारायचे. हे काय अन्याय एवढा अन्याय ते काय शासन ठरवीन ते करीन. आम्ही आम्हाला काहीतरी आधार द्यावा, घर द्यावा, आम्हाला पण न्याय भेटावा. 100 वर्षापासून आम्ही राहत होतो असे नसते पुरावा करायचे. हाणामारीचा गुन्हा फार काय हाणामारीचा काय ह्याच्यात खंड न्यायात का ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय का काय झालंय. किरकोळ भांडणावरून विनाकारण वन विभागाने घर पाडण्याचा अधिकार गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून पक्के घर बांधले. काय अधिकार सेल करायचं, त्याला बॅन करायचं, डायरेक्ट पाडायचं. काय एक मिनिट थोडं असे सरकन असं सगळेजण सरकन असेल आम्ही त्यासाठीच करायला लागलो त्याच्यामुळे थोडं सरकन सगळ्याला दिसतंय विषय ते माहिती मला म्हणून तुम्हाला म्हणलं थोडं सहकार्य करा. आम्ही रोज चला हा खाली खाली बूम खाली बूम खाली बूम खाली. एवढा मोठा नाही ना तो, एवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना. आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे
त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करू.